विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून अनेक जिल्हे अक्षरशः भाजून निघत आहेत. हवामान विभागाने चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. उर्वरित विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेस अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय. सध्या पश्चिम हिमालयावर सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे वातावरणात मोठा बदल होत आहे. उत्तर प्रदेश ते ओरिसा आणि मध्य प्रदेशापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे विदर्भातील हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहे. 27 ते 29 मे दरम्यान यवतमाळ आणि वाशिमसह पूर्व विदर्भामध्ये हलक्या पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर 30 मे ते 2 जून दरम्यान संपूर्ण विदर्भात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. सध्या उष्णतेचा तडाखा कायम असला तरी येत्या काही दिवसांमध्ये पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.